दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना निवेदन। निगडोड येथील औषध निर्माण अधिकारी चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी। दिंडोरी तालुक्यातील निगडोड येथील विकसित असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून येथील कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले औषध निर्माण अधिकारी प्रमोद शिवाजी चव्हाण हे कामकाजावेळी मध्यप्राशन करून आपले कामकाज करीत असतात। तसेच शासकीय ओळखपत्र आपल्या दर्शनी भागात न लावल्याचे दिसून आल्याने याबाबत या अधिकाऱ्यांवर कठोर चौकशी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे लेखी निवेदन पंचायत समिती दिंडोरी आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात असलेले निगडोड हे आरोग्य उपकेंद्र म्हणून विकसित आहे। त्याच आरोग्य केंद्रामध्ये औषध निर्माण अधिकारी म्हणून कामकाज पाहणारे प्रमोद चव्हाण हे कामकाजावेळी मध्यप्राशन करून आपले कामकाज व कर्तव्य बजावत असल्याचे आढळून आले। तसेच याबाबत खुलासा म्हणून शासकीय रुग्णालय येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून आले असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये शंकेची पाल निर्माण झाली असून त्यांना कोणाचा आशीर्वाद लाभला हे कोडे मात्र न उलगडणारे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच येथील आरोग्य केंद्रातील प्रत्येक अधिकारी वर्गाने आपल्या जवळ असलेले ओळखपत्र हे ओळख म्हणून दर्शनी भागात लावावे अशी ही मागणी जोर धरू लागली असून याबाबत संबंधित अधिकारी वर्गाने चौकशी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले। त्यानुसार दिंडोरी येथील आरोग्य अधिकारी यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुका अध्यक्ष नामदेव गावित, तालुका उपाध्यक्ष रोशन दिवटे, महिला तालुका अध्यक्ष नंदा कराटे, महिला उपाध्यक्ष किशोरी मोरे यांच्या सह्या आहेत। दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।